हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे एका रोड ट्रिपवर. कुठे चाललो आहे, कोणावर चाललो आहे तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. चला जाऊया. The struggle is real. या हॉटेलमध्ये आम्ही आमचा पहिला हॉल घेतला ब्रेकफास्ट करायला. मी ब्रेकफास्टला साधा डोसा घेतला आणि माझ्या बहिणींनी मसाला डोसा घेतला आणि दुसऱ्या बहिणींनी मेंदू वडा घेतला. आणि काका आम्ही इथे आलेलो ब्रेकफास्ट करायला हॉटेल मध्ये. हे फास्ट फूडचं होतं आणि इथे असा प्लेइंग एरिया पण होता. आणि हा हायवे. नर्मदा नदी आहे. खूप छान आणि प्रसन्न अशी आहे. हा, एक मिनिट थांबा. एक सेकंड. आम्ही गुजरातमध्ये सरदार सरोवर धामला पोचतोय. 14 किलोमीटरने आम्ही इथे पोचू. स्टार्ट आणि इथून आम्ही नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहे. हे एकतानगरचा प्रवेशद्वार आहे, एकता द्वार म्हणून. इथून आपण एंट्री केल्यावर पुढे आपल्याला सगळे एक रेल्वे स्टेशन दिसणार. रेल्वे स्टेशन एकतानगर रेल्वे स्टेशन वरती आम्ही पोहोचलेलो आहोत. सरदार वल्लभभाई पटेलचा हे आहे, पुतळा इथे लावलेला आहे. इथूनच 1-2 किलोमीटरवरती आमचं हॉटेल येणार आहे. ट्रेन दिसते सरळ तिथूनच लेफ्ट आहे. आयकॉन कॉम्प्लेक्स हॉटेल नाही, ते रेस्टॉरंट आहे. मॉल आहे. हँडक्राफ्ट डायव्हर्सिटी खादी इंडिया हो दिसतंय. घ्या हे करा, एंट्रीला ते करा. हॉटेल आहे. आज बाहेर टाक जरा. आय लव्ह सो शेड मध्ये टोपी आणली का तू? मी आणली. एक्स्ट्रा एक आहे माहिती. आम्ही पोचले आमच्या हॉटेलमध्ये. तर हॉटेल तुम्हाला दाखवतो कसं आहे.
हे एंट्रन्स आणि इथून रिसेप्शन एरिया सगळा. सायकल्स दिलेत. जाऊया. इथे आम्ही रिसेप्शनला बसतोय. बसूया. इथे आता आम्ही आमच्या रूमकडे चाललोय. रिसेप्शनमध्ये चावी घेऊन झाली. आता रूममध्ये चाललोय. रूममध्ये जाऊन तुम्हाला आमची रूम कशी आहे तिथं दाखवतो तुम्हाला. आम्ही आमच्या विंगच्या इथे पोचलोय. आता लिफ्ट पकडून सेकंड फ्लोअरला आम्ही जाऊ. सकाळचा नाश्ता करायला नव्हता. सेकंड फ्लोअर आलेला आहे. चला बाहेर. 2009 आमची 2009 आहे. 209 आणि 210 अशी रूम आहे. तिथे जातो आम्ही. अरे एक तर 2 ह्याचं आणि ते हे 3 होते ना. हां ते बघा आधी. पण हे करू नका, वेळ काढू नका. तुम्ही इकडे या. ही 2 हा यांचा रूम आहे आणि तो आमचा रूम आहे. ठीक आहे. हे बघा चावी हां. आता आमची रूम आलेली. हां इथे 3 आहेत. 3 आहेत. इथे 3 आहेत. अगं 3 याचंच तुम्हाला आहे. हा हे खोल, हे काढ ना चावी. काढतो आम्ही. हा आमचा रूम आहे. 3 बेडचा रूम आहे. हा एक बेड आहे. हे 2 बेड्स आहेत. इथे टी व्ही आहे. इथे आरसा आहे. इथे आरसा आहे. टी व्ही आहे. कबोर्ड आहे. एक छान प्रीतीचा रूम आहे. आणि पुढे बाल्कनी पण आहे. काय वॉशरूम बघूया. वॉशरूम पण चांगलं आहे. नीट अँड टायडी. नाईस प्रिटी. सो बीप सगळं ठेवलंय. तर बोल ना पेन पेन कॉल कर. नाही आमच्याकडे मॅगी कोलगेट नाही. टूथपेस्ट नाही. ही बाल्कनी आहे. आम्हाला बाल्कनी म्हणून हा व्ह्यू आहे. आणि आता आम्ही लगेच चेंज आपल्या फ्रेश होणार आहे. आता आम्ही लंचला चाललो आहे. रूममध्ये आम्ही जाऊन पॅक बिक केलं. लंचला येऊन लंच करून नंतर आता आम्ही जाऊ परत रूममध्ये. हे लंच एरिया आहे. फूड एरिया आहे. ते डायनिंग एरिया आहे. जेवायला मी बसणार आहे. जेवायला काय असणार तुम्हाला पुढे जाऊन सांगतो आम्ही. हा मेन्यू आहे आमचा लंचचा. हा लंचचा आमचा मेन्यू आहे. कॉर्न पालक सूप, कॉर्न कबाब, ग्रीन सॅलड, पनीर आलू सगळी आपला मेन्यू आहे. आणि डिनरचं खाली आहे. हा खाली डिनरचा आहे. हे कबाब आहेत कसले. सॅलड आहे. पालक सूप आहे. आणि पापड आणि चटणी खातोय आम्ही आता तरी. आणि तुम्हाला सगळं दाखवतो. आमचा मेन कोर्स आलेला आहे. मेन कोर्समध्ये रोटी, नान होते, पनीरची भाजी होती, बटाट्याची भाजी होती आणि व्हेज कुर्मा होता. भरपूर चांगलं जेवण होतं. नंतर दाल फ्राय आणि जिरा राईस आलं. जेवण जेवलं ते जिरवायला लेमन सोडा आम्ही मागवला.
पियाला. आता आम्ही रूमवर चाललोय. पोट फुटेपर्यंत जेवण झालं आता. आता चाललोय रूमवर ड्रेस चेंज करायला. आता चेंज करून आम्ही जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर आम्ही हा ब्लॉग मी इथेच थांबवते. Okay. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू क्लिक द नोटिफिकेशन बेल. टिल देन Bye bye. टेक केअर अँड बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.